नमस्कार मंडळी, योगीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढी स्पेशल आज आपण साबुदाणा वडे बघणार आहोत. वरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि टम्म फुगणारे असे साबुदाणा वडे आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता. साहित्यामध्ये बघूयात उकडलेले बटाटे, साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि जिरे ह्याचा ठेचा आणि एक लिंबू. आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे कुस्करून टाकूयात. हिरवी मिरची आणि जिरे, एक लिंबू पिळून टाकूयात आपण त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत. मस्तपैकी मळून घेतल्यानंतर आपण त्याचे असे वडे तयार करून घेणार आहोत. आपण त्याला मेंदू वड्याचा थोडासा आकार देणार आहोत. तुम्हाला छोटे मोठे हवे त्याप्रमाणे आपण वडे करून घ्यायचे आहेत. आपण मीडियमच करून घेणार आहोत. एक एक करून आपण वडे तयार करून घेऊयात. बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेतलेले. या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम पण नाही करायचं, गरम झालं इतपत बघायचं आणि गॅस आपला मीडियमच ठेवायचा. मीडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून वडे हळूहळू चांगले फुगतील, सोनेरी रंग येईल आणि आतून शिजतील. एक एक करून आपण वडे सोडून ते आपण बारीक गॅसवरच, मीडियम गॅसवर आपण त्याला तळून घेणार आहोत. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे वडे तुम्ही टाकू शकता. आपले वडे 3च बसलेले आहेत. एक 2 मिनिटांनी आपण त्याला परत एकदा पलटून घेणार. असं 2-2 मिनिटांनी वडे उलटून पालटून त्याला चांगले तळून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले वडे हळूहळू फुगत आलेले आहेत आणि सोनेरी रंग येत आहे त्याला चांगला. अशाच प्रकारे आपण वडे तळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि वडेही मस्त फुगलेले आहेत. अशाच प्रकारे आपण पुढचे वडे तळून घेणार आहोत. हे पण वडे आपण सोनेरी रंगावर येऊपर्यंत तळून घेणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे आपण वडे तळून घेतलेले आहेत. त्याला तर मग कोशिंबीर बनवूयात. दही घेतलेलं आहे, किसलेली काकडी, त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर आणि मीठ टाकून हे मिक्स करून घेणार आहोत. वड्यांसोबत खाण्यासाठी आपली कोशिंबीर तयार आहे. अशा प्रकारे आषाढी एकादशीसाठी तुम्ही वडे करून बघा, नक्की आवडतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.